चाकण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी माघारीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार अनिता अनिकेत गोरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे। याशिवाय 9 नगर सदस्य पदाच्या उमेदवारांचेही अर्ज मागे। चाकणमध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाब शेवकरी यांनी माघार घेतल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार नितीन गोरे बिनविरोध, तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेनेच्या उमेदवार पल्लवी निलेश टिळेकर यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वर्षा सुरेख शेवकरी बिनविरोध। प्रभाग क्रमांक 10 मध्ये अपक्ष उमेदवार गणेश नाईक आणि संकेत भुजबळ यांनी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश राजाराम भुजबळ बिनविरोध। चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये सेटलमेंट। राजगुरुनगरमध्ये गावकी भावकीमुळे उमेदवारांनी स्वीकारला समजुतीचा मार्ग। चाकण आणि राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीत नगर सदस्य पदाचं शिवसेना शिंदे गटानं खातं उघडलं। राजगुरुनगरमध्ये सुप्रिया पिंगळे तर चाकणमध्ये नितीन गोरे बिनविरोध, तर चाकणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश भुजबळ आणि वर्षा शेवकरी यांच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेसनंही केली फळीफोड। राजगुरुनगरमध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून किशोर संभाजी थिगळे आणि प्रभाग क्रमांक 10 मधून सुप्रिया राहुल पिंगळे बिनविरोध। आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सादर केलेल्या नामनिर्देशन अर्जामध्ये तिन्ही शहरातील 22 अपक्ष उमेदवारांनी अर्ज घेतले मागे। चाकणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका उमेदवारांनी घेतली माघार। तिन्ही शहरात एकूण 24 उमेदवारांची माघार। राजगुरुनगर नगर परिषदेच्या डझनभर अपक्षांची झाली माघार। यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून दीपक थिगळे, मनोज खंडू थिगळे, रेवणनाथ थिगळे, शोभा थिगळे यांची माघार। प्रभाग क्रमांक 3 मधून योगीराज करवंदे, मंगेश सांडगोड। प्रभाग 7 मधून अमित घुमटकर, प्रदीप घुमटकर। प्रभाग 9 मधून सचिन मधवे। प्रभाग 10 मधून नीता मधवे, सविता कहाणे, छाया पिंगळे यांनी घेतली माघार। चाकण नगर परिषदेसाठी दिवसभरात 2 पक्षांसह एकूण 9 उमेदवारांनी घेतली माघार। यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून अनिता अनिकेत गोरे, प्रभाग 5 मधून गुलाब शेवकरी, प्रभाग 7 मधून पल्लवी टिळेकर, प्रभाग 8 मधून शेख अशफाक अब्दुल अजीज आणि किरण गायकवाड, प्रभाग 9 मधून उर्मिला घोगरे, प्रभाग 10 मधून संकेत भुजबळ आणि गणेश नाईक, प्रभाग 11 मधून शुभम कड यांचे अर्ज मागे। आळंदी शहरात प्रभाग क्रमांक 2 मधून ऋतुजा रंधवे, ज्ञानेश्वरी उमरगेकर आणि अभिषेक भोसले यांनी घेतली माघार। चाकण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटानं उधळला गुलाल। शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य नितीन गोरे बिनविरोध। प्रभाग क्रमांक 5 मधून गुलाब लक्ष्मण शेवकरी यांनी माघार घेतल्यामुळे नितीन गोरे यांची निवड निश्चित। विजयाची औपचारिकता बाकी। नितीन गोरे यांच्या बिनविरोध निवडीबद्दल बाजार समितीचे संचालक माणिक गोरे, शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा गोरे, गुलाब शेवकरी, अनिल शेवकरी, विष्णू शेवकरी, उमेश शेवकरी, निलेश शेवकरी आदींची उपस्थिती। पुणे महानगर परिवहन महामंडळाची कनेरसर राजगुरुनगर पुणे बस सेवेसाठी ज्येष्ठ नागरिकांसह कनेरसर ग्रामस्थ आग्रही। कनेरसर येथील एमआय देवी ज्येष्ठ नागरिक संघ आणि सावित्रीबाई फुले महिला संघटनेच्या वतीने पीएमपी प्रशासनास निवेदन। यावेळी बाळासाहेब खरपुडे, जयवंतराव दौंडकर, डॉक्टर बाळासाहेब माशेरे, विजया दौंडकर, कविता हजारे, मेघा हजारे, पूजा माशेरे, संगीता हजारे आदींची उपस्थिती। जिल्हा परिषदेच्या कुरोळी गटात नवीन चेहऱ्यांचा झंझावात। इंदिरा निलेश थिगळे यांचा होम टू होम जनसंवाद दौरा उत्साहात। प्रचाराच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत इंदिरा निलेश थिगळे यांनी कुरोळी गटातील प्रत्येक गाव, वाडी वस्तीतील नागरिकांशी थेट साधला संवाद। नवा आणि आश्वासक चेहऱ्यामुळे इंदिरा थिगळे यांच्या जनसंवाद दौऱ्यात
ज्येष्ठ नागरिक महिलांचे घेतले आशीर्वाद. जनसंवाद दौऱ्याला वाडी वस्तीवर नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांच्या वतीने आळंदीतील श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी या अभ्यासक्रमावरील मोबाईल ॲपचे मोफत वाटप. यावेळी असिस्टंट गव्हर्नर पुणेचे अध्यक्ष नरेंद्र गांधी, रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष निखिल शहा, इंदापूर येथील भारतीय जैन संघाचे अध्यक्ष धरमचंद लोढा, बाळासाहेब क्षीरसागर, संदीप भाबड, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर आदींची उपस्थिती. सिन्नर येथील लोकशिक्षण संस्थेच्या वतीने श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मंडळातून अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल सुरेश वडगावकर आणि सर्व विश्वस्त कार्यकारिणी सदस्य यांचा सत्कार. श्री क्षेत्र निमगाव खंडोबा येथे गुरुवारपासून झाला हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ. 20 ते 26 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या सप्ताह काळात सकाळच्या सत्रात मारुती महाराज पवार, अनिल महाराज रेटवडे, प्रकाश महाराज पोटवडे, सागर महाराज गोरडे, नवनाथ महाराज हिंगे, गबळू महाराज घारे आणि रात्रीच्या सत्रात उमेश महाराज दशरथे, भरत महाराज चौधरी, बेलनाथ महाराज, अनिल महाराज तुपे, विशाल महाराज खोले, जयवंत महाराज बोधले, समाधान महाराज शर्मा यांची कीर्तन सेवा. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी खंडोबा देवाची चंपाषष्ठी आणि 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण माऊली महाराज पठाडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताहाची होणार सांगता.